दुसऱ्या चेंडूला सामोरे जाण्यासाठी नवीन फलंदाज अभि पवार. अभि रिसवडकरनं मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलेलं आहे. नॉन स्ट्राईकलाच मागच्या सामन्यामध्ये त्याने सुरुवात केली होती आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला एक अर्धशतक. 56 धावांची उत्तुंग खेळी अभि रिसवडकरनं या मागच्या सामन्यामध्ये केली होती. तर अभि पवार आता स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा खेळाडू आहे. राजेश सोरटे समोर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करायचा आहे. जो खेळाडू स्लिपला होता त्याला शॉर्ट थर्डमॅनला पाठवलं गेलेलं आहे. शॉर्ट फाईन लेगला पाठवलं गेलेलं आहे. स्लिपला कोणी खेळाडू नाहीये, मात्र शॉर्ट थर्डमॅनला 30 सर्कल वरून येणार आहे खेळाडू. बॅकफुट पॉइंट देखील तयार आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील तयार आहे. डीप लॉंग ऑफचा खेळाडू, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कदाचित मिड ऑफ किंवा यस वायडिश मिड ऑफला आणलेला आहे. आणि जो मिड ऑफला खेळाडू होता त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरकडे पाठवलं गेलेलं आहे. वायडिश मिड ऑन तयार आहे. मिड विकेट तयार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आहे. वाह, चेंडू मात्र लेंथ बॉल आहे. सुंदर चेंडू होता. पायाला चिरून जाणारा हलकासा स्टंपला मिस करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलकावरती धावा असतील तर 0 आहेत आणि एक फलंदाज इथे गमावलेला आहे. सुपन चषक 2025 मध्ये यस परत एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरा फलंदाज या षटकातला बाद. पहिल्याच षटकामध्ये विस्फोट घडून आणणारा खेळाडू कोण असेल? मला वाटतं मोठमोठी मिसाईल घेऊन तो इथे आलेला आहे आणि मिसाईल टाकल्यानंतर काय होतं तर विस्फोट मैदानामध्ये घडतायत. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं राजेश सोरटेला. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही बघतोय राजेश सोरटेला. 2 विकेट 0 धावा. नवीन फलंदाज किरण काटकर मैदानामध्ये असणार आहे. राजेश सोरटेचा सामना करणार आहे. रिव्हर्स खेळायच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र मिस होतोय. काळजी घ्यावी लागणार आहे विशेषतः फलंदाजांना. आता पहिल्यासारखं तुम्हाला एकदम ऑफ स्टंपच्या पुढे शफल होता येणार नाहीये, कारण डाव्या एसटीच्या बाहेर सुद्धा चेंडू गेल्यानंतर आता थेट वाईड होणार नाहीये. युवा उद्योजक आझाद भाई शेख 11 पारगाव. अत्यंत प्रभावी सुरुवात. पहिलं षटक मेडन, फर्स्ट एव्हर मेडन ओव्हर ऑफ दिस टुर्नामेंट. पहिल्याच दिवशी राजेश सोरटेची करामती कामगिरी. हा खेळाडू काय कमाल करतो, काय करामत करतो याची प्रचिती या मैदानामध्ये सातत्याने येते. ॲज अ आयकॉन, विशेष म्हणजे तो ऑलराऊंडर आहे, मात्र ॲज अ बॉल त्यानं जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये साकारलेली आहे. SK फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्स दत्तनगर विरुद्ध युवा उद्योजक आझाद भाई शेख 11 पारगाव अशी लढत आहे. क्षितिज दिवेकर मैदानामध्ये गोलंदाजी करणार आहे आणि समोर फलंदाज आहे तो अभि रिसवडकर. पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत असणारे अभि, मागच्या सामन्यातला अर्धशतकवीर आणि त्यामुळेच 102 हो अपील आहे. बोट आकाशाकडे आहे आणि फलंदाज बाद. षटक दुसरं सुरू असताना तिसरा धक्का. अभि रिसवडकर इथे शून्यावरती बाद. मागच्या सामन्यातला हिरो या सामन्यामध्ये 0.
नवीन फलंदाज येणार आहे. 3-0 अशा नाजूक स्थितीमध्ये अजूनही आपल्याला बघायला मिळेल एसके फ्रूट, प्रवीण इलेक्ट्रिकल्स, दत्तनगर. काय मॅच इथे आपल्याला बघायला मिळते. दुसरं षटक मैदानामध्ये क्षितिज दिवेकर. विशेष म्हणजे सकाळी ज्यावेळेस स्पर्धा सुरू झालेली होती, विशेष म्हणजे काही बॉलची प्रतीक्षा होती पहिल्या सामन्याची, तेव्हाच प्रेक्षक ऑनलाईन कॉमेंट करत होते की क्षितिज दिवेकरची मॅच कधी आहे. युट्यूब वरून सातत्याने कमेंट्स येत आहेत आणि तिथे क्षितिज दिवेकर बद्दल काही प्रेक्षक विचारणा करत होते की क्षितिज दिवेकरची मॅच कधी आहे. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील क्षितिज दिवेकर चांगला प्रभावी राहिला. या मॅच मध्ये देखील तो आगीचे लोळ टाकताना दिसतोय फलंदाजांवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 0 धावा, एक मेडन ओव्हर आली राजेश सोरटेकडून आणि आता क्षितिज दिवेकर 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. पहिल्या 8 चेंडू मध्ये धाव नाही. उंच फटका आणि पहिली रन्स 6 धावांच्या सोबतीनं. षटकार. यस, जयराम पवार 5व्या क्रमांकाचा फलंदाज ठरतोय, पहिली धाव काढणारा. काय गंमत आहे बघा, 5वा फलंदाज पहिली धाव घेतोय. खर तर अशी वेळ निश्चित प्रकार या अगोदर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विचार केला आपण तर पाकिस्तानवरती आली होती की त्यांच्या 5व्या क्रमांकाच्या फलंदाजानं पहिली धाव घेतली. भारत विरुद्ध पाकिस्तान 2004च्या हंगामामध्ये टेस्ट क्रिकेट सुरू होतं. पहिल्या षटकामध्ये इरफान पठाणनं 3-0 असं पाकिस्तानला करून टाकलं. या चांगला फटका, मात्र सरळ फलंदाज आहे. लॉफ केला होता चेंडू लॉंग ऑन कडे. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद इथे होते 7. 3-7. निश्चित परिस्थिती कठीण आहे, मात्र या कठीण परिस्थितीतून एसके फ्रूट, प्रवीण इलेक्ट्रिकल्स, दत्तनगर संघ कसा बाहेर पडतोय हे बघायचं आपल्याला. क्षितिजचा थोडासा स्लोवर वन टाकला होता चेंडू आणि टप्पा थोडा साखळ घेतला, म्हणजे आपण शॉर्ट ऑफ गुड लेंथ म्हणूया चेंडूला. उजव्या आयुष्या बाहेर हा फॉली करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र यश मिळालं नाही फलंदाजाला. षटक दुसरं सुरू असताना 7 धावा. चांगली सुरुवात होती. विशेषतः अभि रिसवडकर सारखा मागच्या सामन्यातला अर्धशतकवीर शून्यावरती माघारी पाठवला होता क्षितिज दिवेकरनं. त्यानंतर इथे जयराम पवारनं एक षटकार ठोकून सुरुवात दिली. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, पुन्हा निर्धाव चेंडू आहे. याबरोबरच षटक संपेल आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3-7. एसके फ्रूट, प्रवीण इलेक्ट्रिकल्स, दत्तनगर. युवा उद्योजक आझाद भाई शेख 11 पारगाव संघानं दमदार सुरुवात केली ॲज अ फील्ड आणि पुढे जात असताना अजूनही त्यांच्यासाठी 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये मिडल ऑर्डर्सला अत्यंत प्रभावी कामगिरी करणं अपेक्षित आहे. पडलेला डाव सावरणं देखील अपेक्षित आहे. मागच्या वर्ल्ड कप मध्ये ग्लेन मॅक्सवेलने जी इनिंग 7 गडी बाद झाल्यानंतर साकारली होती, 7-52 वरून त्याने खरं तर सुरुवात केली. 201 धावांचं आव्हान ओलांडायचं होतं. माफ करा, 292 धावांचं आव्हान ओलांडायचं होतं. तिथून पुढे 200 धावा काढायच्या होत्या आणि तीच संस्मरणीय ऐतिहासिक खेळ आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. तर क्रिकेटमध्ये हे शक्य आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून सुरुवात करू शकता. यस, उंच फटका, आकाशामध्ये चेंडू आहे. वाह वाह, सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद. चौथा धक्का बसेल इथे एसके फ्रूट, प्रवीण इलेक्ट्रिकल्स, दत्तनगरला. काय गोलंदाज आहे
राजेश सोरटे. ओट स्पेल 8वा चेंडू त्याने टाकलाय सलग निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू निर्धाव होते, तिथे त्याला 2 विकेट मिळाल्या होत्या. या षटकामध्ये 8वा चेंडू सलग निर्धाव टाकताना त्यानं 3री विकेट सुद्धा आपल्या नावावरती केलेली आहे. म्हणजे राजेश सोरटेची गोलंदाजी ही भानामती आहे की भूताटकी आहे असा प्रश्न आता तुम्हाला पडू शकतो. त्यानं नक्की काय केलेले, काय काळी जादू केली आहे की काय फलंदाजांवरती, त्याचा चेंडू समजणं आता खूप कठीण झालेलं आहे. राजेश सोरटे प्रभावी ठरतो इथे. कुठलाही फलंदाज राजेश सोरटे समोर उभा राहू शकत नाहीये. एखाद्या मदमस्त हत्ती समोर उभं राहणं जसं अवघड आहे, राजेश सोरटे समोर उभं राहणं तितकंच अवघड ठरलेलं आहे. यस, टप्पा पडल्यानंतर चेंडू कसा उसळतोय, कसा बाहेर निघतोय बघा. फलंदाजाला चेंडू पर्यंत पोहोचू देत नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. फलकावरती धावा 8. राजेश सोरटेचा सलग 9वा चेंडू निर्धाव. काय गोलंदाज आहे. यस, यावेळेस बॅटला कनेक्शन मिळतंय. 1 धाव, पहिली धाव राजेश सोरटेच्या गोलंदाजी समोर. म्हणजे तुमच्या समोर जर 2 पर्याय असतील, एका बाजूला भूत आहे, एका बाजूला राजेश सोरटे आहे, तर फलंदाज कोणतं ऑप्शन निवडतील? ते म्हणतील राजेश सोरटे नको, भूत परवडलं. काय खेळाडू आहे हा. पुन्हा 1 धाव मिळणार आहे. फलकावरती धावा आपण बघू शकतो 10 आहेत. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. 4 बाद 10. आणि परत एकदा इथे निर्धाव चेंडू आहे. पुन्हा यशस्वी षटकाची सांगता. 2 धावा या षटकामधून. 1 विकेट राजेश सोरटेला. 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे राजेश सोरटेचा. त्यानं विकेट घेतलेल्या 3 धावा खर्च केल्यात मात्र 2. 1 मेडन. वंडरफुल, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग बाय राजेश सोरटे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि एसके फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्स धावफलकावरती धावा मात्र 10. 4 बाद 10. शेवटची 2 षटकं अजून शिल्लक आहे. आणि या षटकांमध्ये जरूर कशी उसळी घेतायत हे बघायचं आहे. जसा कारंजा उसळतो ना, तसं आता पेटून उठावं लागेल, तसं उसळून वरती यावं लागेल. लावा जमिनीच्या बाहेर जसा तप्त येतो, उसळी घेतो. यस यस यस, आम्हाला या फटक्यांची अपेक्षा होती. खणखणीत आहे षटकार. 6 धावा इथे मिळतील. विकास सुरवसे गोलंदाजी मार्ग वरती. पहिल्या 3 षटकांमध्ये राजेश सोरटेने अक्षरशः हैराण करून सोडलं फलंदाजांना. क्षितिज दिवेकरचं 1 षटक देखील तेवढंच प्रभावी राहिलं. तर एक चांगला फटका. टॉस मोठा आहे. 4 रन. चौकारा बरोबर फलकावरती धावा 20 धावा. क्वीस दाखवतोय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. 1 षटकार 1 चौकार. आणि थोडीशी दिलासादायक कामगिरी मात्र करताना जयराम पवार आपल्याला बघायला मिळेल. एक मात्र रन मशीन आहे जयराम पवार. अजून कोणताही फलंदाज व्यतिरिक्त जयराम पवार इथे धावा बनवू शकलेला नाहीये. जयराम पवारची बॅटिंग आपण पाहिली तर त्यानं एकूण 2 षटकार 1 चौकार ठोकलेला आहे. 2 सिंगल त्यानं घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे तो खेळतोय 18 धावसंख्येवर.
माफ करा, 19 धावसंख्येवरती जयराम पवार आहे. नंबर 5 बॅटर, 5व्या क्रमांकाचा फलंदाज 19 वर आहे. टीमच्या 20 आहेत. वाह, पुन्हा एकदा थांबून आलेला चेंडू, तो देखील थांबला. वाट बघितली चेंडूची आणि त्याच्यानंतर वाट लावली. 6 धावा. खर तर आज आषाढी एकादशी आहे, उपवासाचा दिवस आहे. मात्र मेजवानीवरती ताव मारलेला आहे ते जयराम बोरनं. त्याच्यासाठी मेजवानी आहे. फलंदाजांना मात्र कडकडीत उपवास धरायला लावला तो राजेश सोरटेनं. 4 षटकांमध्ये फलकावरती धावा 26 आहे. शेवटचं षटक अनिकेत ताकवणे गोलंदाजीसाठी तयार आणि फलंदाज श्रीनाथ खटके. लोअर फुल टॉस होता अलोंग दी कार्पेट लॉंग ऑनला. 1 धाव घेतलेली आहे फलंदाज श्रीनाथ कडून. हीच अपेक्षा आहे, कारण चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. एका बाजूनं केवळ 2 धावा, नो वाईड नो बॉल. काय अनुशासित गोलंदाजी, शिस्तबद्ध आपण म्हणू शकतो ही गोलंदाजी. आतापर्यंत 25 चेंडू टाकलेले आहेत, एकही वाईड नाही, एकही नो बॉल नाही. युवा उद्योजक आझादभाई शेख 11 पारगाव संघाकडून पूर्ण डिसिप्लिन गोलंदाजी आहे. अजिबात एकही वाकडा तिकडा चेंडू त्याने टाकलेला नाही आणि त्यामुळेच ही इनिंग अत्यंत सुंदर झालेली आहे. धावा ज्या एक्स्ट्राच रन असतात त्याच्यावरती अंकुश ठेवलेला असल्यामुळे धावसंख्येला मर्यादित ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि इथे दाखवतायत मात्र 29. शेवटचं षटक सुरू आहे. संघ नायक गोलंदाजी मार्कवरती टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेला हा एक तारा आहे. मात्र तो काही दिवसांवरच अढळ स्थान निर्माण करू शकेल एवढी गुणवत्ता अनिकेत ताकवण्यामध्ये नक्कीच आहे. तर बघा, पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि संघ नायकाच्या समोर जयराम भोर आहे. 5व्या क्रमांकाचा फलंदाज, एक मात्र रन मशीन, एक मात्र खेळाडू आहे की ज्याने धावा बनवलेल्या आहेत. इतर कोणीही धावा बनवू शकलेलं नाही आहे. किरण काटकर एका धावसंख्येवरती बाद झालेले आहेत. इतर फलंदाज 3-0 वरती बाद झालेत. हवेमध्ये चेंडू जरूर, एक टप्पा आणि सीमारेषेच्या बाहेर 4 रन. शेवटचं षटक सुरू आहे. 28 चेंडू मध्ये 33 धावा. मला वाटतं सकाळच्या 17 पासूनची ही निचांकी धावसंख्या असेल. तरी देखील असं नाही की तो लो स्कोअर देखील डिफेंड केला जाऊ शकतो आणि त्याच मनोवृत्तीनं, त्याच निर्धारानं मैदानामध्ये दत्तनगरच्या संघाला यावं लागेल. त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे की राहिलेले चेंडू, अजून 1 चेंडू शिल्लक आहे. मात्र टीमची मानसिक तयारी करणं, या धावांना रोखण्यासाठी मनाची तयारी करणं, यासाठी त्यांना हा वेळ निश्चित प्रकारे उपयुक्त ठरेल. धावफलकावरती धावा 35 आहेत. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू या डावातला. पहिल्या 3 षटकांपर्यंत धावांचा खडखडीत दुष्काळ होता. त्यानंतर जयराम भोरच्या काही जबरदस्त फटकेबाजीनं धावसंख्येला जरूर बाळसं प्राप्त झालेलं आहे. सरळ बॅटनं खेळलेला हा फटका, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचलेला आहे, फेक करतोय, एसटी उडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. 2 धावा इथे मिळणार आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, मात्र धावाची शक्यता कमी आहे. तर 2 धावा पूर्ण होणार आहेत आणि धावफलक 37 वरती पोहोचलेला आहे. 38 धावांचं लक्ष समोर आहे. 38, 30 चेंडू मध्ये 38 धावा बनवाव्या लागतील युवा उद्योजक आझादभाई शेख 11 पारगाव संघाला.
मैदानामध्ये दाखल आहे. तर वीर विजय संग्रामनगर सोलापूर जिल्ह्यातला एक अत्यंत बलाढ्य संघ मैदानामध्ये इथे दोन हात करणार आहेत. दोन्ही संघांचा पहिला विजय निश्चित झालेला आहे आणि दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ इथे लढणार आहेत. दोन्ही संघांसाठी ही टुर्नामेंट म्हणायला फक्त लीग आहे, बाकी नॉकआउट आहे. त्यामुळे इथे हा सामना देखील डू ऑर डाय आहे. जिंकणारा संघ नॉकआउट फेरीमध्ये येणार आहे आणि तो सामना जिंकल्यानंतर तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार. त्यामुळे 2 सलग विजय हे या दोन्ही संघांना आवश्यक आहेत. तर टॉस जिंकलाय टाकळी ढोकेश्वर संघाने आणि त्यांचा निर्णय लगेच आपल्यापर्यंत पोहोचवतील. नगरसेवक राहुल अप्पा 11 टाकळी ढोकेश्वर ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नगरसेवक राहुल अप्पा 11 टाकळी ढोकेश्वर मेजर सोमनाथ दादा पाटील उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचे प्रचंड वेड व्यक्तिमत्व आहे. आपलं मनपूर्वक स्वागत करूया आणि जाऊया मैदानामध्ये जिथे मॅच सुरू होते. मात्र 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र दत्तनगर संघ कसा लढतोय याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. लढाई सुरूच राहणार आहे आणि या पुढच्या लढतीमध्ये काय घडणार आहे काय बिघडणार आहे जाणून घेऊ. मात्र समालोचक गोपी जाधव सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू. चला बॅट्समन चला स्पीड अप करा. हलकीचा जोर आता थोडासा वाढलाय. फटाक्यांची आतषबाजी आणि एक चांगली वातावरण निर्मिती या स्पर्धेमध्ये आज पहिल्या दिवसामध्ये. दमदार सोहळा सुपंत चषक 2025चा. या सामन्यामध्ये लक्ष थोडंसं छोटं आहे परंतु ते मोठं करण्याचा प्रयत्न आता गोलंदाजांना करावा लागेल कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक छोट्या धावसंख्या डिफेंड केल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे या सामन्यामध्ये तोच प्रयत्न केला जाईल. 38 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. दोन्ही फलंदाज सध्या मैदानामध्ये चेंडूची चाचपणी करतायत पडताळणी करतात आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. वेलकम. आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांना विनंती आहे चला फार वेळ घेऊ नका. अजून काही सामने आजच्या दिवसामधले आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळे खेळाडूंना देखील सूचना आहे ओव्हर नंतर जास्त वेळ घेऊ नका. बरोबरच फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जो पुढचा खेळाडू फलंदाज म्हणून मैदानात येणार असेल त्याने लवकर पोहोचा हीच आपल्याला नम्रतेची विनंती वजा सूचना आहे. ऑल सेट. स्ट्राइक इनला आहे अनिकेत ताकवणे. नॉन स्ट्राइक इनला विशाल सुरवसी आणि दुसऱ्या बाजूने किरण काटकर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 38 धावांचं लक्ष. पॉवर प्ले मध्ये P1 षटक हाताळण्यासाठी किरण तयार. समोर आहे अनिकेत. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑनला बॉल हवेत जाईल. क्षेत्ररक्षक आहे आणि आता पहिल्या बॉलवर विकेट. पहिल्या डावामध्ये हेच घडलं आणि आता दुसऱ्या डावामध्ये देखील तेच घडतंय. म्हणजेच काय आता पलटवार करायला सुरुवात केली आहे अनिकेत ताकवणे. या डावमध्ये भोपळाही न फडता पहिल्या चेंडूवर शून्याचा चष्मा परिधान करून डगआउटच्या दिशेने फलंदाज बाद. चांगला झेल. मागे जात असताना शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली. 100% कमिटमेंट इथे पूर्ण करत असताना हा झेल टिपला गेलाय.
मोठा धक्का. 38 धावांचं लक्ष्य. मी उल्लेख केला होता की हे लक्ष्य मोठं करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक वेळेला क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचे सामने चांगले रंगतात आणि आज 5व्या पर्वामध्ये सुपंत चषकमध्ये तोच थरार आपल्याला अनुभवायला मिळेल का? परंतु पहिल्या चेंडूवर काय सुरुवात केली आहे किरण काटकर. आशेचा किरण या टीमसाठी बनेल का? पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतली. आता मैदानाच्या आतमध्ये जितेन शेळके, एक अनुभवी खेळाडू पारगाव टीमचा. अनेक वेळेला पारगाव टीमला नेतृत्व त्याने दिलंय. नेतृत्व आणि कर्तृत्व हे उसणं मिळत नसतं, ते घडवावं लागतं आणि आज आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल जितेन शेळकेला. 38 लक्ष पण समोर आहे किरण. पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा त्याने दिलाय. नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळते आपल्याला विशाल सुरबसे. या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल बॅक फुटला गेलाय, कट केलाय, चांगला स्क्वेअर कट आणि आता बॉल पाठ पोहोचलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जितेन शेळकेच्या बॅट मधून 4 धावा. हा पहिला बॉल थोडासा मागे गेला, लेग स्टंपला थोडासा मागे आला, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलची जागा दाखवली आहे. हा अनुभवी खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेटसाठी त्याचं चांगलं योगदान राहिलंय. पारगाव टीम मध्ये सातत्याने धोके येतो आणि ते त्याच्या बॅटमधून आलेला चौकार संजीवनी चौकार आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 4. दुसऱ्या बाजूने किरण. रणनीतीबद्ध खेळ त्याला करायचा आहे. अचूकता त्याने पहिल्या चेंडूवर दाखवली. दुसऱ्या चेंडूवर चौकार जरूर आलाय कारण पॉवर प्ले चालू आहे आणि अशा वेळेला पुढचा चेंडू जितेनसाठी पुल केलाय, बॉलला गोल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय हा खेळाडू आणि त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय असं चित्र त्याने निर्माण केलंय. का सातत्याने माझ्या नावाची चर्चा राहिली. ज्या किरणने विकेट घेतली आणि की ताकवणे शून्यावर बाद झाला परंतु त्याचा कोणताही परिणाम संघावर होणार नाहीये हेच इथे दाखवून देतोय जितेन शेळके. धावसंख्या स्कोर कार्डवर 10. यावेळी लाहोरदी विकेटने जितेनसाठी पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल बॅक फुटला जात असताना टॅप केलाय. कव्हर पॉइंट 38 वर्तुळावर सध्या तयार. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 10 वर खेळतोय जितेन शेळके. 38 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. आझादभाई शेख 11 पारगाव या संघाने पहिल्या डावमध्ये गोलंदाजी चांगली केली. किरणचा पुढचा चेंडू. यावेळेला देखील भरपूर वेळ होता. कमी गतीने टाकलेला बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. जितेनच्या बॅटमधून दुसरा चौकार. 4 धावा. आझादभाई शेख 11 पारगाव संघाचे भरपूर समर्थक आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. हलगीचा गजर, फटाक्यांची आतषबाजी सर्व काही मैदानामध्ये पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला हा चेंडू कमी गतीने टाकत असताना वेट केलाय. डॉट बनवली. ओव्हरची समाप्ती होईल. P1चं षटक संपलंय. 38 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 14. एक गडी बाद. त्यामध्ये आपण पाहिलं तर या 14च्या 14 धावा जितेन शेळकेच्या बॅटमधून आल्यात. 2 चौकार आणि 1 षटकार. दुसऱ्या बाजूने विशाल सुरबसेने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. त्यामुळे आता दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राइक एंडला येण्याची संधी प्राप्त झालेली आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. चला स्पीडअप करा ही सातत्याने सूचना आपल्याला दिली जाते. पंचांना विनंती आपण देखील ऑन फील्ड या सूचना सातत्याने द्या. दुसऱ्या षटकासाठी हा बॉल समोर खेळ आहे. व्ही मध्ये लॉंग ऑफला जाईल. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मधून धावतोय. बॉल त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये अपयश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4 धावा.
आदरणीय राजरत्न भाऊ नाईक नवरे हे देखील आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. ऑनलाईन देखील भरपूर प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला या स्पर्धेला. 5व्या पर्वामध्ये दर्जेदार आयोजन. मॅच मध्ये 38चं लक्ष. अभिचं स्वागत केलं होतं परंतु त्यानंतरचा बॉल स्क्वेअर लीगला जाईल तिथे क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला बॉल थांबवलाय. चांगला स्टॉप. बरोबरने थ्रो देखील तेवढाच दमदार पाहायला मिळतोय. 2 धावा रोखता आलेल्या नाहीयेत. दुहेरी ती प्राप्त केली आहे. 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील. बरोबरच 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 20. अजूनही 18 धावांची गरज. 38चं लक्ष आहे. लवकर कमिट झाला. फिंगर थोडीशी रोल केली. टप्प्यापर्यंत बॉल बाहेर निघतोय. बॅट लवकर फिरवली अभि भांगे. फलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या चेंडूवर बाद झाला होता राजेश सोटीच्या खात्यामध्ये. ती विकेट होती आणि आता गोलंदाज म्हणून देखील त्याला नशीब आजमावायचंय. वरती होता बॉल. हुक केलाय. टॉस मोठा आहे. चांगला बाउन्स प्राप्त झाला आणि बरोबरच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर धावा झालेली आहे 24. आणि यानंतरची लढत देखील तेवढीच दमदार असेल. एजाज कुरेशी इन ऍक्शन पाहायला मिळेल. इंदापूरचा टायगर. मागच्या मॅच मध्ये त्याने सुरुवात चांगली केली होती. यावेळेला बॉलला दिशा दिली. स्टीअर केलाय. बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला हा देखील चौकार. पण पुढच्या मॅच मध्ये एजाज कुरेशी कडून भरपूर अपेक्षा असतील. आम्ही देखील कॉमेंटेटर म्हणून जेव्हा जेव्हा एजाज कुरेशीला पाहतो त्याच्याकडून भरपूर त्याचा खेळ पाहण्यासाठी भरपूर उत्सुकता असते. सातत्याने मलाही अंकित खेळाडू. परंतु या मॅचचा जर आपण विचार केला तरी ते चौकार लगातारच्या 2 चेंडूंवर 2 चौकार अभि भांगेच्या विरोधात वसूल केले गेले. तब्बल 3 चौकार या षटकामध्ये. बरोबरच आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. 38 धावांचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी आणि सध्या 28 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 10. षटकामध्ये अडतीसचं टार्गेट. सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या अभि भांगेच्या विरोधात. थोडासा महाग ठरला अभि भांगे. आता तिसऱ्या षटकासाठी अनिल पवार. अनिलचा पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. गाव कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. युजिट 6. ताबा घेईल याची दखल घ्या. नगरसेवक राहुल अप्पा 11 टाकळी ढोकेश्वर. आपण जसा हा सामना संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. जास्त वेळ घेता येणार नाहीये. पुन्हा जागा बनवली आहे. पॉइंटच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डी पॉइंटला. जेलसाठीचा प्रयत्न परंतु त्यामध्ये थोडंसं अपयश. बरोबरच नो बॉलचा सिग्नल म्हणजे अजून एक एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. 2 धावा इथे टीमच्या खात्यामध्ये. पुढचा चेंडू फ्री हिटच्या रूपाने असेल आणि त्यावेळेला स्ट्राईक एंडला विशाल. जिथे शेळकेने आज प्रभावित केलं. 1 डाऊन प्रमोशन मिळालं. त्या प्रमोशनचा चांगलाच लाभ त्याने उठवलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 36 धावा. 2 धावांची गरज. असा सामना जिंकण्यासाठी पंचांना विनंती आहे चला फार वेळ घेऊ नका. यानंतर अजून 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि ते आजच पूर्ण करायचे. त्यामुळे थोडस वेळेचं बंधन पाळायचंय. पायात टाकलेला बॉल बॉटम एंडचा वापर केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे पण तो फ्री हिटचा बॉल चांगला झेल टिपला पण तो विकेट मिळणार नाहीये कारण फ्री हिटच्या बॉलवर झेल टिपून देखील पदरी निराशा असेल. एकदा मिळते स्कोर लेबल. आता शेवटची धाव गरजेची आहे या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी. आझाद भाई शेख 11 पारगाव. बॅकफुटला गेलाय. दिशा दिली आहे चेंडूला आणि बरोबरच सिंगल घेत असताना हा सामना इथे तब्बल 9 विकेट्सने जिंकलाय. अभिनंदन टीम आझाद भाई शेख पारगाव. हार्ड लक
SK फ्रूट प्रेमी इलेक्ट्रिकल दत्तनगर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हा सामना इथे संपला आणि आता पुढच्या सामन्याला लगेचच सुरुवात होणार आहे. नगरसेवक राहुल अप्पा इलेवन ठाकरे ढोकेश्वर हा संघ इथे पहिल्या डावमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात होईल आणि जसं सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण ऐकूया समालोचन कक्षामध्ये अलंकारिक शब्दाचे धनी महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक आमचे जवळचे मित्र आदरणीय नरेश ढोमे सरांना. वेलकम सर, आपलं स्वागत आहे.